तर मराठी सक्तीच्या निर्णयाला शिवसेनेमधूनच विरोध पाहायला मिळतोय। शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र लिहून घरचा आहेर दिला। मराठी सक्तीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केलेली आहे। ऑटो आणि टॅक्सी चालकांशी तात्पुरत्या मराठीत संवाद साधण्याची अपेक्षा ठेवा, पण भाषेचे कठोर नियम लादू नका, अशी मागणी संजय निरुपम यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे। त्यामुळे मराठी सक्तीवरनं शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याचं चित्र पाहायला मिळतं। आता व्हेरिफिकेशन ड्राईव्ह होईल आणि सर्व चालकांच्या एक मराठी ज्ञानच्या टेस्ट घेतला जाईल आणि समजा त्या टेस्ट मध्ये फेल झाले तर त्यांच्या परमिट रद्द होईल, त्यांच्या बॅच जप्त होईल। याच्यामुळे मुंबईचे जो टॅक्सी और रिक्षा चालक आहेत त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण झालेला आहे, ते आता घाबरत आहे। हा विषय चांगला आहे। महाराष्ट्रात राहणारे लोकांना, काम करणारे लोकांना मराठीमध्ये बोलला पाहिजे, हा एक चांगला विषय, याच्यावर काही मतभेद नाही। पण तुम्ही मराठी सक्तीचा जो एक आग्रह ठेवता त्याच्यामुळे लोकांमध्ये एक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, त्यांच्या उदरनिर्वाहाचा एक संकट निर्माण होऊ शकतो। याच्यामुळे माझ्या तुमच्याशी विनंती आहे की मराठी सक्तीचा एक फेरविचार करा, म्हणजे त्याच्यावर पुनर्विचार करा, बस एवढाच आग्रह आहे। आणि कामचलाऊ मराठी भाषाचा ज्ञान सर्व टॅक्सी ऑटो चालकांना, फक्त टॅक्सी ऑटो चालकांना क्या, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना पण राहिला पाहिजे, असा आग्रह महाराष्ट्र शासनातर्फे झाला पाहिजे। हा अतिशय एक टुकार माणूस आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलावं एवढी त्यांचं काही नाही आहे। एक नंबरचा टुकार माणूस आहे आणि एवढं करून भैया लोक त्याला मतदान करत नाहीत ते नाहीच। काही संघटना देखील, शशांकराव यांची संघटना आहे, त्या देखील या मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांनी एकदा संप करून बघावा, एकदा महाराष्ट्राला कळूच देत की हे लोक आम्हाला भेटीत धरू शकतात की नाही ते। एकदा काय तर तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू असेल तर ती 4 तारखेला दाखवा, आम्हाला पण बघायचीच आहे काय तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू आहे आणि तुम्ही कशी मुंबई बंद करता। प्रामुख्यानं संजय निरुपमांचं असं म्हणणं होतं, त्यांनी विरोध केला नाही, त्यांनी सांगितलं की जबरदस्ती जर तुम्ही ह्या पद्धतीनं कराल तर ते योग्य होणार नाही, रोजीरोटीचा प्रश्न आहे। मी स्पष्टपणे सांगतो की हे सुसंस्कृत राज्य आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये नोकरी, धंदा, व्यवसाय निर्माण करणारं हे राज्य आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनीत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे।